सूर्याची. सूर्याकडे पाठ फिरवून ज्यांनी महासूर्याला महासूर्य मानलं त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. ज्यांनी बाबासाहेबांचा विचार अंमलात आणला त्यांचं भलं झालं. ज्यांनी नाही आणला त्यातनं बाबासाहेबांचं काही नुकसान नाही झालं, त्यांचं नुकसान झालं. बाबासाहेबांचं काही नुकसान नाही, नुकसान तुमचं आहे. आणि म्हणून बहुजन समाजाला सांगायचं आहे, सूर्याकडे पाठ फिरवून तुम्ही शतकांचा प्रवास केला. अहो सूर्याकडे पाठ फिरवून तुम्ही शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारले समजे. सूर्य फुले हाती देणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. सूर्य फुले हाती देणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. आणि म्हणून जाग असावं. हे भीमाचं पिल्लू स्वाभिमानासाठी जागा असावं, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जागा असावं, वैचारिक दृष्ट्या जागा असावं, जागा असावं. हे भीमाचं पिल्लू जागा असावं, हे जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. आमची लोक रोज 3-4 वाजेपर्यंत जागे असतात. माझ्या मित्राला ऑनलाईन बघितलं, त्याला फोन केला, म्हटलं काय रे 4 वाजले पहाटे आणि तू अजून जागाय. तर तो काय म्हणतो शाना मला, तो म्हणतो माझा समाज झोपलेला आहे म्हणून त्याला म्हणजे भावा मित्रा मग तू कधी झोपणार. तो समाज उठल्यावर अशा दृष्टीने जागा असावं, जागा असावं. हे भीमाचं पिल्लू जागा असावं, हे जागा असावं. मगाशी सांगितलंय कुणाच्या मागं जायचं, सूर्याच्या सिंहाच्या मागं जायचं. शेळीच्या मागं गेला तर काय किंमत आहे का, आहे का किंमत. मग सिंह कळायला पाहिजे आपल्याला. काही नकली सिंह पण आहे, दात काढलेले, आयाळ काढलेले, नख काढलेले, आहे का नाही. हा बोळके सिंह पण आहे, बोळके वाघ सुद्धा आहे. हा खरा सिंह आहे. जसं बाबासाहेबांचं मगाशी नाव घेतलं बघा, ताकाला जायचं, भांडण लपवायचं आम्हाला येत नाही. राजकीय दृष्ट्या वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रातला पुरोगामी पक्ष आहे. हे जाहीररित्या सांगणारे आमचं नवयान महाजन साहेब. बाळासाहेबांचे केवळ आमच्यावर उपकार नाही, आमच्यावर तर आहेतच, पण या समस्त बहुजन समाजावर उपकार आहेत. लक्षात घ्या, आज तुमचं आंतरराष्ट्रीय शोषण होत असताना, देशाच्या पातळीवर प्रचंड शोषण होत असताना, भूल थापांमध्ये जनतेला नेत असताना, भोंदूगिरी प्रचंड वाढलेली असताना एकच जागृत नेता या महाराष्ट्रामध्ये आणि ज्याची दहाड सिंहासारखी आहे, ज्याचा रुतबा रुबाब बाबासाहेबांसारखा आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून पुढारताना कसं असावं नेतृत्व. सत्ता कुणाची पण असू दे, लाईन कहां से शुरू होती है, लाईन राजघर से शुरू होते, लक्षात घ्या. आणि म्हणून पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं. शिका जरा बाळासाहेबांकडनं. अरे पुढे
साऱ्या भूमीची का आता न जळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कोणा म्हणावे आपले. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपले. चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे. स्वाभिमानी पक्ष उभारला पाहिजे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं विरोधी पक्ष स्ट्रॉंग पाहिजे, जाती अंतर चळवळ झाली पाहिजे, कायद्यामध्ये आमच्या माणसांनी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, घराच्या भिंतीवर लिहून ठेवा सत्ताधारी समाज बनायचे. स्वप्न होतं बाबासाहेबांचं. हा देश बौद्धमय झाला पाहिजे, स्वप्न होतं बाबासाहेबांचं. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपले. चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे. भीमा, तुझ्या विचारांची माणसं मेलीत का रे. तुझ्या विचारांची माणसं मेलीत का रे. मरायचं नाही. आपलं अस्तित्व, आपलं स्वाभिमान दाखवून द्यायचं आहे. जागा राहायचंय म्हणजे संघटनेच्या रूपानं जागा राहायचंय. जागा राहायचंय म्हणजे स्वाभिमानाच्या रूपाने जागा राहायचंय. पॉलिटिकली करेक्ट राहणं म्हणजे जागा राहणं आहे, लक्षात घ्या. नुसतं गाणं ऐकू नका. जात साऱ्या भूमीची का आता न जळावे, जात साऱ्या भूमीची का आता न जळावे, का आता न जळावी, क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. क्रांतीसाठी आता तुम्ही कंबर कसावं, क्रांतीसाठी आता तुम्ही कंबर कसावं. जागा 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 सरला पारदे यांनी या ठिकाणी समाधान दिले. धन्यवाद. ठेवणीतला वाटेवरून जाय सगळा. नाही ते चांगलं नाही तसं म्हणणं, पण म्हणायला काय हरकत आहे. जातीवंत कला, कारण तेच म्हणतात सांगा, जातीवंत कला म्हणते. कांबळे का घराणा, मोहिते का घराणा, ससाणे का घराणा, शहाळे का घराणा, सगळे वंचित बहुजन आहेत. आजोबा प्रमाण का उपाशी मरावं. भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचे असं जरी सांगितलं तरी आज बाळासाहेब सांगतायत की चळवळ करा, स्वाभिमानानं करा, परंतु स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर मग सामाजिक योगदान द्या. कोण बलवान असतो. स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या पायावर उभं राहून ते चळवळ करतात. माझ्या समोर त्या दिवशी एक ऍडव्होकेट मुलगा, किस्सा सांगायला पाहिजे तुम्हाला म्हणून सांगते आहे. माझ्या समोर मुंबईच्या ऑफिसमध्ये एक ऍडव्होकेट मुलगा बाळासाहेबांकडे आला. पाया पडला. बाळासाहेबांना आवडत नाही पाया पडले. पाया पडलाय. काय रे. हा, तुमचं काम खूप आवडतं. हा, मग मला पक्षाचं पूर्ण वेळ काम करायचंय. काय करतो. शिकतो. शिक्षण पूर्ण कर्ज आधी म्हणे. काय करतो. वकिलीचं शिक्षण. ऍडव्होकेट व्हायचं, डिग्री झाल्यावर पक्षाच्या ऑफिसमध्ये यायचं. हे बाळासाहेब आंबेडकर आहेत, लक्षात. डिग्रीचा कागद घेऊन मग माझ्याकडे यायचं. आजोबा प्रमाण का उपाशी मरावं, या वाघाच्या पिण्यानं. कितीतरी कार्यकर्ते आमचे शिकून नोकऱ्या नाहीत, कामं नाहीत, वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात. ठीक आहे, समजू शकतो. परंतु आपल्याला जर उदरनिर्वाहासाठी लाचारी करावी लागत असेल
शेर आठवतो मला त्याच्यासाठी. बघा, बाबासाहेब स्वाभिमानाचं नाव म्हणून बाळासाहेबांना ओळखलं जातं. बाळासाहेबांची ओळखच स्वाभिमान आहे. आणि म्हणून जो शोहरत के लिए गिरना पड़े खुद की अपनी नजरों से, जो शोहरत के लिए दौलत के लिए गिरना पड़े खुद की अपनी नजरों से, तो फिर मेरे खुदा हरगिज मुझे मशहूर मत करना, तो फिर मेरे खुदा हरगिज मुझे दौलतमंद मत करना. काय विचार आहे लक्षात घ्या ना. आज हवामान प्रमाण का उपाशी मारावं आणि जगण्यासाठी या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सरावं. परिस्थिती गंभीर आहे, मी समजू शकते. मला इथून बोलणं सोपं आहे, जगणं कठीण आहे, समजू शकते मी. पण तरीही गुलामगिरीच्या जितकं बसता येईल तितकं गुलामगिरीच्या पानगुटीवर जाऊन बसावं.